दरम्यान मी रमी खेळतच नव्हतो अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली। विरोधी पक्षाला उगाच टार्गेट केले जात असल्याचं कोकाटे म्हणतात। मोबाईलवर जाहिरात आली ती स्किप करत होतो अशी सारवासारव कोकाटे यांनी केली। दरम्यान आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी कोकाटे यांची संवाद साधलाय, पाहूया। आपल्या बरोबर माणिकराव कोकाटे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय तुमच्याबद्दल रोहित पवारांनी यांनी ट्विट केला आहे आणि तो सध्या पाहिलं पण नाही, मला पाहण्याची आवश्यकता पण नाही, पण हा जो व्हिडिओ आहे तो सध्या खूप व्हायरल होताना आपल्याला पाहायला। व्हिडिओ कोण व्हायरल करतो? तुम्हीच करतात ना। तुम्ही व्हिडिओची शहानिशा केली का? तुम्ही पहिल्यांदा एकदा शहानिशा करा, नंतर माझ्याशी बोला। आमदार रोहित पवारांनी खरं तर रोहित पवार कोण आहे? महाराष्ट्रामध्ये 350 आमदार आहेत, मी कशाला विचार करू? तुम्हाला नेमके टार्गेट केलं जात आहेत का काय? मीडिया टार्गेट करते, आमदारी टार्गेट करतात, विरोधक टार्गेट करतात, काही लोकांचे वेगळे हे असतात, इच्छा असते, त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडेल असं नाही आहे। परिस्थिती ज्याप्रमाणे चालू आहे त्याप्रमाणे सगळ्या जगाला कळतंय की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे। यात विशेष बाब म्हणजे तुमच्या पाठीमागे जे बसणारे आहेत ते सगळे शेतकरी सत्ताधारी आहेत, त्यांची काय तुम्ही विचारणा करणार? काहीही गरज वाटत नाही, तशा प्रकारचं काही कुणी केलेलं मला दिसत नाही। त्यामुळे तो व्हिडिओ फक्त 10-12 सेकंदाचा आहे, त्याच्यानंतर तो स्काईप केलेला आहे। स्काईप करत असताना जो जेवढा वेळ लागला तेवढा वेळ फक्त त्याने रेकॉर्ड केला आहे, तेवढा तुम्हाला दाखवलेला आहे, बाकी काही नाही। हे होते आपल्या बरोबर राज्याचे कृषी मंत्री कोकाटे होते। त्या जो व्हिडिओ जो व्हायरल केलेला आहे तो मोजक्या स्वरूपाचा दाखवलेला आहे। जो यूट्यूब किंवा अन्य सोशल मीडियाच्या साईटवरती ही जाहिरात येते, ही स्किप करत असतानाच तो तेवढाच व्हिडिओ जो आहे तो ट्विट करण्यात आलेला आहे। विरोधक मुद्दाम टार्गेट करत असल्याचा आरोप देखील कोकाटे यांनी व्यक्त केला। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाडजी, 24 तास, नाशिक।